जय श्री स्वामी समर्थ. माझं नशीबच असं आहे, माझं नशीबच खराब आहे. किती प्रयत्न केला तर मला यशच भेटत नाही. ती गोष्ट माझ्या नशिबातच नव्हती. असा नशिबाला दोष द्यायची तुम्हाला सवय आहे का? अशी तुमची सवय असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. त्या अगोदर तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मंडळी, नशिबाला दोष देण्या अगोदर तुम्ही कधी हा विचार केलाय का की तुम्हाला जी गोष्ट मिळवायची होती त्या गोष्टीसाठी तुम्ही 100% प्रयत्न केलाय का? तुम्ही ती गोष्ट मिळवण्यासाठी किती प्रयत्न केलाय या गोष्टीवर कधीतरी विचार करा. कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर मेहनत जी तोड करावी लागते. मेहनतीशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. नशिबाला दोष देऊन ती गोष्ट आपल्याला कधीच मिळत नाही. म्हणून कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी जी तोड मेहनत करा. जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत थांबू नका. कुठली गोष्ट मिळवायची असेल तर अपयश हे भेटतच. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयशातूनच माणसाला अनुभव भेटतो आणि पुढे जाण्याचा मार्ग दिसतो. तुम्ही कुठल्याही यशस्वी माणसाचं उदाहरण घ्या, त्यांनी काय अपयश बघितलं नाही, ते सुद्धा अपयश पचवतच पुढे गेले आहेत. कुठलंही उदाहरण घ्या, आपल्या मराठी पिक्चरचे सुपरस्टार घ्या, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर यांचे जुने पिक्चर तुम्ही बघितले का? त्यांनी जुन्या हिंदी पिक्चर मध्ये साईड रोल केले आहेत. म्हणून त्यांनी स्वतःचा प्रयत्न तिथंच थांबवला नाही. ते असे म्हणले नाहीत आपल्या नशिबातच साईड रोल करणं लिहिलेलं आहे. असं म्हणत राहिले असते तर आज महाराष्ट्राचे सुपरस्टार मानले गेले नसते. ते मनापासून प्रयत्न करत गेले आणि यश मिळवत गेले. नशिबाला दोष देत बसले नाहीत, म्हणून आज ते महाराष्ट्राचे सुपरस्टार म्हटले जातात. तेवढंच काय, अजून किती उदाहरण आहेत. आपल्या भारताचे सायंटिस्ट अब्दुल कलाम घ्या, अमिताभ बच्चन घ्या, शाहरुख खान घ्या, याने सुद्धा कितीतरी अपयश पचवले आहेत. अपयश पचवत पचवत नशिबाला दोष न देता संघर्ष करत आज ती त्या जागेवर पोहोचले आहेत. त्यांनी जसा संघर्ष केला तसाच आपल्याला सुद्धा संघर्ष करायचा आहे आणि आपलं नशीब घडवायचं आहे. नशिबाला दोष देत बसायचं नाही. नशिबापुढे हार न मानता नशिबाने आपल्या पुढे हार मानली पाहिजे. एवढं कष्ट करायचंय तुम्हाला. नशिबाला दोष देऊन कधीच फायदा होत नाही. तुम्ही फक्त 2 मिनिट डोळे बंद करून विचार करा की तुम्हाला ही गोष्ट मनापासून पाहिजे का आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता. का नशीब या शब्दामध्ये हरवून जाणार आहे? का पुढे संकट आली, अडचण आली, त्याचा सामना करणार आहे? का आकाशाकडे बघत राहणार, हे देवा काय करू, माझं नशीबच खराब आहे, असं बोलत राहणार आहे? नशिबाला दोष न देता हिम्मत करा आणि जिद्दीनं पुन्हा उभं राहा. नशिबाला दोष देत बसणार का जिद्दीनं पुन्हा उभं राहणार आणि स्वतःच्या मनाला सांगणार मी माझं नशीब घडवणार, नशिबाला मी माझ्या प्रयत्नापुढे हरवणार. नशीब ही मानसिकता माणसाची बदलली पाहिजे, कारण माणसाच्या विचाराची शक्ती खूप मोठी आहे. जर तुम्ही प्रत्येक वेळी नशिबाला दोष देत बसला तर तुमचं आयुष्य सुद्धा तसंच घडत जाणार. आणि जर तुम्ही ठरवलं की मी माझं नशीब घडवणार तर सगळे विश्व तुम्हाला यशस्वी करण्यासाठी मदत करेल. आणि तुम्ही या प्रश्नाचं उत्तर स्वतःला नक्की द्या की तुम्हाला नक्की काय बनायचं आहे आणि तुमचा तुमच्या स्वप्नावर विश्वास आहे का? तुम्ही अपयशी झाला तरी पुन्हा उभं राहून प्रयत्न कराल का? या प्रश्नाचे उत्तर स्वतःला नक्की द्या. एक गोष्ट लक्षात घ्या, लढाल तर नक्की जिंकाल. स्वप्न बघणं खूप सोपं असतं, पण त्या स्वप्नासाठी उठून उभं राहणं, प्रयत्न करणं, धडपड करणे आणि त्या स्वप्नासाठी जी तोड मेहनत करणे, यालाच खरी मेहनत म्हटली जाते. हा समाज तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करेल. लोक तुमच्यावर हसतील, जवळची लोक तुम्हाला पाय खेचून खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण लोकांना उत्तर शब्दाने द्यायचं नाही तर त्यांना उत्तर आपल्या यशाने द्यायचं. जर तुम्ही ठरवलं की मी हरणार नाही तर या जगातली कुठलीही ताकद नाही की तुम्हाला हरवू शकेल, तुम्हाला थांबवू शकेल. म्हणून सांगते, नशिबाला दोष देत बसू नका, प्रयत्न करत राहा आणि मनाशी पक्का निर्णय करा की मी माझं नशीब घडवणारच. यशस्वी आणि अपयशी लोकांमध्ये हाच फरक असतो. जे नशिबाला दोष देतात ते हरतात आणि जे नशीब घडवतात ते इतिहास घडवतात. आता प्रश्न असा आहे की तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये आहे? स्वतःला दोष देत बसणार की माझं नशीबच नाही, का इतिहास घडवणार? या प्रश्नाचं उत्तर स्वतःला नक्की द्या.